काही काळ ठप्प झालेली यूपीआय सेवा अखेर सुरळीत एनसीपीआयने एक्स पोस्टद्वारे दिली माहिती। शास्त्रोक्त मधमाशी पालन या 7 दिवसीय प्रशिक्षण सत्राचा समारोप जिल्हाधिकाऱ्यांनी जाणले मधमाशांनी पालनाचे तंत्र। गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये उपक्रम सादर। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व्हिडिओ बनवा, कुणाल कामरा यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन। छत्रपती संभाजीनगर शहरातील पायलट बाबा नगरी येथे 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित। जास्तीचं पाणी रोखण्यासाठी मनपा आक्रमक। बाळूमामा भंडारा उत्सवातील रथोत्सवाला भाविकांची गर्दी। आज होणाऱ्या महाप्रसादासाठी राज्यभरातून आलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रितपणे रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्यात आल्या। यावेळी बाळूमामाच्या नावानं चांगभलचा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली। वर्ध्यात नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन। श्रीराम मंदिर देवस्थान समितीचा उपक्रम। श्रीराम प्रभात फेरी नवरात्र उत्सवाच्या आयोजन। शोभायात्रा महाप्रसाद कार्यक्रमांचं आयोजन। सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव गुढीपाडव्याला सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत होणार। खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरोधात कठोर कारवाई करा। जाहिराती थांबण्यासाठी यंत्रणा उभारा। सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश। आझाद मैदानात आता 12 तासच आंदोलन करता येणार। मुंबई पोलिसांकडून नियमावली तयार। येत्या 2 आठवड्यात अधिसूचना जारी करण्यात येणार। एमपीएससी परीक्षा आता डिस्ट्रिक्टिव्ह स्वरूपात 2025 पासून लागू। देवेंद्र फडणवीसांचं विधान परिषदेमध्ये स्पष्टीकरण। मुंबई विमानतळ परिसरातील उंच इमारती रडारवर। विमान उडण्यास अडथळे। अनेक बेकायदा मजल्यांवर कारवाई होणार। जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं हायकोर्टात माहिती। महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त। 30 लाखांहून अधिक वाहनांच्या किमतींवरचा 6% कर मागे। मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषद सभागृहात माहिती। मुंबईतून 4 एप्रिल पासून क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार। क्लीनअप मार्शलबाबतच्या वाढत्या तक्रारींमुळे पालिका प्रशासनाचा निर्णय। कुणाल कामरा प्रकरणी द हॅबिटॅट या स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच। आजही अधिकाऱ्यांकडून या हॉटेलची पाहणी होणार। छत्रपती संभाजीनगर मनपाचा आज अर्थसंकल्प। संभाजीनगरात नवीन योजनांची उत्सुकता। अर्थसंकल्प तयार करण्यासाठी 1.5 महिन्यांपासून मनपाची तयारी सुरू। गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती या अनुषंगाने कल्याण पोलीस परिमंडळाच्या वतीनं रूट मार्चचं आयोजन। महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीतील सदानंद चौक या ठिकाणावर सुरू होऊन दुर्गाडी मंदिर या ठिकाणी पोहोचून रूट मार्च समाप्त। चंद्रपुरात अमृत पाणी पुरवठा योजना आणि मलनिसारण वाहिनीच्या कामांमुळे सर्व प्रमुख रस्ते खोदलेत। आगामी सण आणि महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर तातडीने रस्ते निर्मितीची केली मागणी। दौंडमध्ये मुस्लिम बांधवांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन। सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी इफ्तार पार्टीला लावली उपस्थिती। अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणात 0.34% जलसाठा शिल्लक। या धरणातून 64 गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो, त्यामुळे चिंता व्यक्त। वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस आणि पोलीस अधीक्षक अनुज तारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार। मिशन डबलिंग फार्मर्स इन्कम या उपक्रमासाठी राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला। एसएनडीटी महाविद्यालयामध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा। कार्यक्रमाला मराठी कवयित्री अस्मिता चांदणे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते पटकथा लेखक संजीव झा तसेच नाट्य अभिनेते दिनामणी भीम यांची उपस्थिती। आरटी अंतर्गत खासगी शाळांमधील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 1 एप्रिलपर्यंतची मुदत। प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी 69,741 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित। 2 लाख मुलांना मेंदू ज्वराची दिली लस। पुणे महानगरपालिका अंतर्गत मुलांना लस। कराडमध्ये उपजिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी। वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णांनी दिलं निवेदन।
पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांना जलतरण तलावात पोहण्यासाठी अडचणींचा सामना. 2 जलतरण तलाव दुरुस्तीसाठी अनेक वर्षांपासून बंदच. हे तलाव पालिकेने ताब्यात घेऊन स्वस्त दरात खुले करावी अशी मागणी. नवी मुंबईच्या कोपरखैरणे पोलिसांची अनोखी कामगिरी. 10 वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी मालकांना परत केले. पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचं नागरिकांकडून कौतुक. डोंबिवलीमध्ये सामान्य नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. यवतमाळमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 6% व्याजाने होत असलेल्या वसुली विरोधात आंदोलन. खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान, तर कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं उत्पन्न कमी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व पक्ष नेते लागले कामाला. अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल 41 जणांकडून अर्ज दाखल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अनेक शेतकरी मागील 7 महिन्यांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून वंचित. शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप. वाशिममध्ये शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज शेतीचा यशस्वी प्रयोग केला. उन्हाळ्यात टरबूजला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नफा. सांगलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. काही अंश तापमानात घट. राज्यात उन्हाचा चटका कायम. पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये अवकाळीचा तडाखा पुन्हा बसण्याचा इशारा. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर. मोदी रेशीम बागेत जाणार. माजी सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला पंतप्रधान अभिवादन करतील. गेले 4 आठवडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बुधवारी सूप वाजलं. पावसाळी अधिवेशन 30 जून 2025 पासून सुरू होणार. दोन्ही सभागृहात घोषणा. चैत्र उत्सवानिमित्त एकविरा देवी मंदिर परिसरात स्वच्छतेसह स्ट्रीट लाईट लावा. ठाकरेंच्या शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी. वाई तालुक्यातील चांदवडी येथे वॉटर एटीएमच्या माध्यमातून 5 रुपयात मिळणार 10 लिटर पाणी. गट विकास अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडलं लोकार्पण. बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीच्या घरात चोरी. सोने आणि 1 लाख रोख रक्कम चोरीला. लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल. तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांकडून अटक. नाशिकच्या मसरूळ परिसरातील घटना. संशयितांकडून 2 तलवारी हस्तगत. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी काढली 5 आरोपींची धिंड. आरोपी ते राहत असलेल्या काटवण खंडोबा परिसरात काढण्यात आली धिंड. यवतमाळच्या वणी शहरातील नामांकित हॉटेलला भीषण आग. आगीत हॉटेल संपूर्ण जळून खाक. यामध्ये लाखोंचं नुकसान, तर आगीचं कारण अस्पष्ट. एमफिलचे खोटे प्रमाणपत्र देऊन पीएचडीची नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार. 2 जणांची पीएचडीची नोंदणी होणार रद्द. नाशिकच्या ओझरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस. 24 तासांच्या आत अल्पवयीन संशयिताला घेतलं पोलिसांनी ताब्यात. गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडून ई-साक्ष उपाययोजना. ॲपच्या वापराबाबत पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण. या ॲपचा वापर केल्यास तपासात पारदर्शकता येईल, तसेच न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यास मदत होणार. नागपुरातील हिंसाचार प्रकरणातील आरोपी मोहम्मद इंजिनियरची जामिनासाठी कोर्टात धाव. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज, तर मोहम्मद इंजिनियरच्या जामिनावर आज सुनावणी. भारतीय जनता पक्षाकडून संजय केणेकर यांची विधान परिषदेवर आमदारपदी वर्णी. त्यानिमित्ताने स्वागत रॅलीचं आयोजन. रॅलीतून ठेकेदाराची सोन्याची साखळी लंपास. अजिंठा लेणीत पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. ऑस्ट्रेलियन पर्यटक जखमी. बचावासाठी पर्यटक लेणी परिसरात घाबरून बसले. 23,39,000चा जप्त मुद्देमाल मूळ मालकाला परत केलाय. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते मुद्देमाल मूळ मालकास सुपूर्द.
दारवा शहरात दरोड्याच्या गुन्ह्यातील 6 आरोपींना काही तासातच अटक. आरोपींकडून 42,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. परभणीत खासगी बसची आणि ट्रकची धडक. अपघातात 5 प्रवासी जखमी. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान. मुंबईतील कांदिवलीमध्ये 4 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून खून. नातेवाईकांनीच अपहरण करून खून केल्याची माहिती. आरोपीला पोलिसांनी केली अटक. पुण्यातील मुंडवा परिसरात 3 दुकानांना भीषण आग. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. आगीत दुकानांचं मोठं नुकसान. आज सनरायझर्स हैदराबाद लखनौशी भिडणार. दोन्ही संघांमध्ये फटकार बहादर. कोण जिंकणार याकडे लक्ष. भारत चीन संबंध आणि सीमेवरील परिस्थितीवर चर्चा. परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव गौरांगलाल दास यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या शिष्टमंडळाने चीनचे परराष्ट्र उपमंत्री हॉंग ली यांची घेतली भेट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.